नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. विधानसभेच्या निवडणुकीचे डोहाळे आता सर्वच राजकीय पक्षांना लागलेत. अशा वेळेला आता तसं म्हटलं तर महायुती आणि महाविकास आघाडी, लोकसभेच्या निवडणुका संपल्या. भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेले, महायुती बॅकफूटवर आहे. महाविकास आघाडीचे नेते जोमात आहेत. परंतु आज खऱ्या अर्थानं विश्लेषण करावं लागेल ते म्हणजे दोनच प्रमुख नेते, एक भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शरदचंद्र पवारचे. खरं युद्ध दोघातच आहे. बाकीचं ठीक आहे, बाकीच्यांना मी काही दुय्यम स्थान देणार नाही, ते पण त्या परीनं आहेत. पण हे दोनच प्रमुख एकमेकावर कशी कुरघोडी करायची. मग कधी यांनी कूटनीतीचा वापर करायचा, पवार साहेबांनी कधी मुत्सद्दीगिरीचं राजकारण करायचं, हे चालूच राहा. आता विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार हे फार महत्त्वाचं आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना बऱ्यापैकी त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या अपेक्षापूर्ती त्यांची झालेली नाही. त्यांनी शिवसेना फोडली, शिवसेनेची दोन शकलं केली, एकनाथ शिंदेना बोलवून आपल्याकडे घेतलं, त्यांच्याबरोबर बरेच आमदार आले, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन टाकलं. म्हणजे आपण तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्षानं मागं सरकतच गेलेले आहेत. 105 आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला द्यायची पाळी त्यांच्यावर आली, हे सत्य आहे. परंतु त्यांना एक आनंद कुठला, आम्ही शिवसेना फोडली आणि उद्धवजींना सत्तेतनं पाय उतार व्हावं लागलं, त्याच्यात जिंकलो आम्ही, हे याचा एक सर्वस्वी आनंद. परंतु त्याच्यानंतरही पवार साहेबांच्यावर कुरघोडी करायची, शरद पवारांचा पक्षही फोडण्यात यशस्वी झाले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काही ठिकाणी सांगितलं पण ही कूटनीती आहे आणि खरं आहे, त्याच्यात काहीही चूक नाही. कारण पवार साहेबांनी सुद्धा तेच केलं. याच्या आधी मुंडेंचं घर फोडलं का तर फोडलं, शिवसेना फोडली का तर फोडली. हे शरद पवार साहेबांनी सुद्धा तेच केलेलं आहे आणि तेच देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि ते दिल्लीश्वरांना विचारल्याशिवाय केलेलं नाही, हे सुद्धा आता उघड झाले. आता विषय कुठला येणार आहे, उद्या विधानसभेच्या निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र आत्ता भारतीय जनता पक्ष पूर्ण बॅकफूटवर गेलेला आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळ विस्तार करताय का नाही, शिंदे गटाचे आमदार आता घोड्यावर बसून आहेत, नाहीतर मग आम्हाला काय सांगू नका. म्हणजे चल बिचल चालू आहे. आणि इकडं तर काँग्रेसवाले तर आता पूर्ण, म्हणजे आता मला वाटतं की अहंकार भारतीय जनता पक्षाला आला तर तसं त्यांना येतोय की काय. कारण आता नाना पटोले एक म्हणतायत, परत दुसऱ्या वेळेला दुसरंच बोलतायत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही, आम्ही आता स्वतंत्र निवडणुका लढायच्या तयारीला लागलो आहे, चाचपणी चालू आहे. आणि लगेच परत पृथ्वीराज चव्हाण आणि पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंची प्रेस होते, महाविकास आघाडी सांगतात नाही आम्ही एकत्रित लढतोय. म्हणजे अजून काय कुणाला, आता भारतीय जनता पक्षाचा अहंकार देश पातळीवरून राज्य पातळीवर सगळं झाला, बघून झाला अहंकार, तो आता महाविकास आघाडीकडे यायला लागलाय की काय. कारण शिवसेना म्हणते आमच्यामुळं काँग्रेसच्या सीटा निवडून आल्या, काँग्रेसवाले म्हणतात उद्धव ठाकरेंच्या सीटांना आज मुस्लिम मतं कुठं जातील उद्याच्या काळात, आम्ही स्वतंत्र लढलो काँग्रेसवाले, तर उद्धवजी आता मुस्लिम मतावरच आहेत. त्यांना जे निवडून आले त्यांच्या प्रमुख सीटा बघा कुठं निवडून आलेल्या आहेत, त्याच्यात मुस्लिम मतदारांनी 100% मतदान उद्धव ठाकरेंच्या सीटला केले. म्हणजे उभाटा गटाला केलंय. म्हणजे का, महाविकास आघाडी म्हणून केलंय. आता उद्या काँग्रेस वेगळी झाली तर ती सगळी मतं उद्धवना मिळणार नाहीत, विधानसभेला 20 पण सीटा येणार नाहीत, हे काँग्रेसवाले बोलून दाखवत आहेत खाजगीमध्ये. म्हणजे उद्धव ठाकरेंची अवस्था अशी होईल त्यांच्या शिवसेनेची, असंही ते बोलतात. म्हणजे ही भांडणं विकोपाला गेली तरी महाविकास आघाडीची तुकडी होती. जसं महायुतीमध्ये शिवसेना आता बाजूला होते का, त्यांचे आमदार जातात का, मंत्रिपद दिलं नाही तर बघा हे धमका. म्हणजे उद्याचं गणित काय होणार आहे, महायुती तुटते आहे का महाविकास आघाडी तुटते आहे, असं म्हणायची वेळ होती. आणि प्रत्येक ठिकाणी अहंकार येतो. म्हणजे RSSनं जसं देश पातळीवरचे नेते काही अहंकारी होते म्हणत, ते आता राज्य लेवलला सुद्धा तो अहंकाराचा शब्द गाजतोय. असो, परंतु आता विधानसभेची तयारी लागली. पण ह्याच्यात दोनच नेते मुख्य आता खरं मुत्सद्दीगिरीनं कूटनीतीनं काय वागणार आहेत हे मात्र सगळ्या जनतेचं लक्ष आहे आणि राजकीय विश्लेषक सुद्धा लक्ष ठेवून आहेत की देवेंद्र फडणवीसांची भूमिका आता काय राहणार. कारण शरद पवारांनी एक ठरवलंय की मी बदला घेणार म्हणजे घेणार, आणि त्यांनी 8 सीटा त्यांच्या निवडून आणल्या की ज्या नवीन सगळे उमेदवार आणले निवडून, त्यांची जिद्द मानावीच लागेल. वयाच्या 83-84 वर्ष एवढं वय असताना ते लहान मुलासारखं पळतायत अजून, हे नक्कीच कौतुक आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं की मी
गप बसणाऱ्यातला नाही. त्यामुळे विधानसभेची सुद्धा त्यांची मुत्सद्दीगिरी बघण्यासारखी असणार आहे. आणि महायुतीमध्ये आत्ता भारतीय जनता पक्ष, त्यांचे काही नेते हे तुम्ही अजित पवार राष्ट्रवादी गट ह्यांना तुम्ही बाजूला सारा हे निष्ठावंत जे म्हणतायत, आज बाहेरचे सगळे लोक देवेंद्र फडणवीसांनी आणलं आणि त्यांना आणून चांगली चांगली खाती देऊन टाकली. महसूल खातं घ्या तुम्हाला, अर्थ खातं घ्या तुम्हाला, हे जे वाटप केलं. आणि आपले जे निष्ठावंत आहेत की ज्यांनी वर्षोनवर्षे काम केलं आहे, RSS मध्ये काम केलं आहे, उदाहरण चंद्रकांत दादा पाटील, त्यांना तुम्ही उच्च तंत्र शिक्षण खातं देत आहे. ते काय वाईट नाही आहे, पण दुय्यमच ना बाकीच्या खात्यांच्या मानानं. अर्थ खातं असेल, महसूल खातं, का आपल्याच माणसांना, आपल्याच भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना थोडं कमीपणा द्यायचा. हे जे धोरण देवेंद्र फडणवीसांनी केले, याच्यावर आता ते टीका करतायत. आता ते बोलू लागलेत, कारण आता बॅकफुटवर गेले भाजप. बॅकफूट गेल्यावरच आता सगळी तोंड उघडायला लागलीत. आता विनोद तावडेंची जय म्हणायला लागलेत. विनोद तावडेंना दिल्लीला पाठवलं, त्यावेळेला खडसेंना तर पक्षातनं जायला लागलं. हे सगळं का घडलं याचं आत्मचिंतन आत्ता सुरू झालं आहे. आणि अजितदादा सुद्धा त्याच्या टार्गेटवर आलेत. भारतीय जनता पक्ष, विशेषतः RSSच्या टार्गेटवर अजित पवार आहेत. मग अजित पवारांना सुद्धा साधं समजण्यात अर्थ नाही. लोकसभा हे विषयच येत नाही त्यांचा, दिल्ली हा विषयच नसतो. विधानसभेत मात्र त्यांची ताकद आहेच आणि त्या ताकदीनं ते उतरणारच. विधानसभेत त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पद हवंय, मुख्यमंत्री पद मी घेणारच अशा पद्धतीनं ते बोलतही होते. मुख्यमंत्री व्हायची ही काय त्यांची सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि त्यांचे आमदारही म्हणतात आम्ही जिद्दीनं उतरलोय आणि आम्हाला जास्त सीटा हव्यात, असं त्यांची भाषा होती. पण लोकसभेची निकाल लागल्यानंतर जरा थोडी भाषा त्यांची जास्त दिसत नाही आहे. परंतु ते सुद्धा ताकदीनं उतरतील. पण भारतीय जनता पक्ष त्यांना जवळ करणार का, हा आता विषय आहे. म्हणजे काही ना काहीतरी करून अजितदादांना कमीपणा कसा द्यायचा हे त्या भारतीय जनता पक्षाअंतर्गत काही, मग ती देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सुद्धा काही लॉबी कार्यरत झाली आहे असं म्हणतात. परंतु फडणवीस आणि शरद पवार हेच खरं युद्ध असणार आहे. फडणवीसांना डावललं जाऊ शकत नाही. आता केंद्र स्तरावरनं विचारल्याशिवाय त्यांनी कुठलेही निर्णय पारित केलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत. कूटनीती केलेली नाही. कूटनीती केली म्हणजे ती वर्ण सांगितली तीच केली त्यांनी. स्वतःहून कुठले पक्ष फोडायला गेले नाहीत, घरं फोडायला ते गेलेले नाहीत. परंतु हे झालंय आता मात्र देवेंद्र फडणवीसांची काय व्यूहरचना असणार आहे. मुस्लिम, दलित हे तुमच्याकडं कसे तुम्ही ओढून, मुस्लिम सोडून द्या, मुस्लिम तुमच्याकडे येणारच नाहीत, हे त्रिवार सत्य आहे आता. पण कारण नरेंद्र मोदींनीच उघड भूमिका घेतली मुस्लिमांच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीत. त्यामुळे तर एक टाक मतं सगळे एकत्र होऊन सगळीकडे बघा, सगळ्या देशामध्ये आपल्याला ते दिसून आलं. मुस्लिम एकवटला आहे आणि तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे हे दिसतंय. आणि दलितांनाच मात्र तुम्ही कसं घेणार. आज मराठा समाजसुद्धा जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजसुद्धा नाराज आहे काही प्रमाणात. विदर्भातलं सोडून द्या तुम्ही, तर विदर्भात सुद्धा तुम्ही मार खाल्लाय भारतीय जनता पक्षानं. आज विदर्भात सुद्धा काँग्रेसचा जोर आहे. आज तसं म्हटलं तर काँग्रेसचा बऱ्यापैकी जोर सगळीकडे आहे आणि राष्ट्रवादीचा पण आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या सुद्धा काही सीटा थोडक्या मतात गेलेल्या आहेत. पण ही एक संघ राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची व्यूहरचना काय करणार आहेत, ते देवेंद्र फडणवीस व्यूहरचना काय असेल याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मग प्रदेशाध्यक्ष आता बावनकुळेंना बदलत आहेत, पण बदलल्यानंतर तिथं कोण प्रदेशाध्यक्ष करताय हा पण विषय महत्त्वाचा राहणार आहे. मराठा बेसवरच तुम्हाला तिथं प्रदेशाध्यक्ष नेमावा लागेल. बावनकुळे हे निश्चितपणानं त्यांना गेलंच पाहिजे, कारण अपयशच आहे. त्यांनी स्वतःहूनच आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता. जसं देवेंद्र फडणवीसांनी मन मोठं दाखवलं, नाही म्हणले मी अपयश मान्य करतोय आणि मी राजीनामा देतोय, आणि तसं ते दिल्लीला त्यांनी सांगितलं पण जाऊन, पण त्यांना थांबायला सांगितलं. हे नक्कीच ही सहानुभूती सुद्धा त्यांना मिळू शकते याची देवेंद्र फडणवीसांना. परंतु आज कसं झालंय, जातीय समीकरणात भारतीय जनता पक्ष कसा पुढे जाणार, महायुती कशी पुढे जाणार. मुख्यमंत्री आत्ताचे एकनाथ शिंदे यांनी नक्कीच चांगलं यश मिळवलेलं आहे. 7 त्यांच्या सीटा आलेल्या आहेत त्यांना. त्यामुळं त्यांचा सुद्धा शब्दाला वजन आज दिल्लीत आहे ना आज. त्यामुळं त्यांचाही शब्द, त्यांनाही आता जास्तीत जास्त सीटा मागण्याची त्यांची ताकद. आता ते म्हणणार आता आम्हाला ज्यादा उमेदवार तुम्ही दिले पाहिजे विधानसभेला. मग तुम्ही एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार. भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढवण्याच्या मनस्थितीतच आहे आत्ता. कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाचीच मतं घेऊन एकनाथ शिंदे घ्या, अजितदादांना ती मतं पडलेली आहेत ते. परंतु त्यांच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेंची मतं पडलीत का, तर तिथं प्रश्नचिन्ह आहे म्हणतात ते.
तिथं भारतीय जनता पक्षाचाच ह्यांना फायदा झाला, आम्हाला यांचा फायदा झाला नाही असो. परंतु पवारसाहेब मात्र देवेंद्र फडणवीसांचा राहिलेला उरला, आमचं तू घर फोडलेलं आहेस, आमचा पक्ष फोडलेला आहेस, आज त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणार, ह्या हिरिरीनं ते फिरतायत, उतरतायत आणि ही त्यांची मानसिक ताकद आपण बघतोय. आता बघूया, आता विधानसभेच्या निवडणुकात कितपत हे गट एकत्र राहतोय, महाविकास आघाडी किती एकत्र राहते, महायुती किती एकत्र राहते, देवेंद्र फडणवीसांची काय व्यूहरचना असणार आहे आणि पवार साहेबांची काय व्यूहरचना असणार आहे राजकीय, हे मात्र बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.